सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा 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 स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील कुमावत नगरमध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. अगदी छान नटून थटून ओहो नट्टा पट्टा करत गजरा नथ साज सगळं सगळं आज जितकं काय ते सगळं अगदी छान मस्तपैकी नट्टापट्टा करून इथे आलेले आहेत. खरंच खूप छान वाटतंय. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती जो उत्साह आहे, आनंद आहे, ते बघून ह्या भावाला खरंच खूप छान वाटतं. त्याच्यामुळे आजचा भाग सुद्धा आपला हा धमाल कमाल दणदणीत मस्त अगदी चटपटीत होणार आहे की नाही? तयार आहेत तुम्ही सगळे? अजून जोरात माहेरवाशिणींच्या हक्काचा क्या आवाज आहे, आवाज कसला आहे, भारी एकदम धमाल होणार आहे. त्याच्यामुळे आपण आपला हा सोहळा सुरू करायचा आहे, कल्ला करायचा आहे. आज जो तुम्ही स्वतःसाठी वेळ काढलाय हा अर्धा तास, हा आजचा अर्धा तास आहे तुमच्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही मस्त मजा करा, एन्जॉय करा आणि मुळात म्हणजे स्वतःसाठी जगा आणि इथून जाताना चार्ज होऊन जा मस्तपैकी. परत तुम्ही इथे बघता, इथे असं रुखवत वगैरे मांडून ठेवलेले आहे. या साईडला बक्षीस आहेत. ताई जिंकली की लगेच बक्षीस, वेळच घालवत नाही आपण. रुखवत म्हणजे कशासाठी? तुम्ही माहेरी आलात असं तुम्हाला वाटावं, एक तो फील यावा म्हणून. ठीक आहे, तुम्हाला लग्नाचा दिवस आठवावा. कशाला आता आठवण करून देत आहे असं नाही ना? हा ठीक आहे, हरकत नाही. तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपण आपला पहिला खेळ सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे अर्थातच खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. हा खेळ खेळण्यासाठी इथे 6 ताया इथे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी एक वाक्य देणार आहे, ते वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. मी सांगेन त्या पद्धतीने. हा चला, सगळे तयार आहेत? मला सांगा कुठून सुरुवात करायची, इथून की इथून? तिथून करायची, हरकत नाही. ह्या ताई म्हणतायत की इथून सुरुवात करायची आहे. आपण त्यांच्या शब्दाला मान देऊया, त्यांच्या वयाचा मान ठेवूया. आणि त्या म्हणतायत इथून सुरुवात करायची आहे, तर सुरुवात करूया आपण इथूनच. ताई तुमचं नाव सांगा. सौ नम्रता आकाश नारळे. नम्रता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाली. 10 वर्ष झालेली आहेत? हो. 10? वाटत नाही ना? अजिबात नाही वाटत मी आहे. आहेच ना. बरोबर. मग आता 10 वर्ष झालेली तुम्ही म्हणालात, मग काय प्रगती आहे ना? 2-2 प्रगती. अरे आमचं म्हणणं असतं प्रगती म्हणजे बाबा भाऊजींचं कसं चाललंय बुवा, नाही, त्यांचं प्रमोशन झालं की नाही, हा व्यवसायात कसं होतंय, तुमचा व्यवसाय कसा होतंय, एका घराची 2 घरं झाले की नाही बुवा, नाही 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 ही एका प्रगती घराची विचारायची असते. 2-2 प्रगती. 2-2 प्रगती. आणि तुमचं लव्ह मॅरेज येस. आहे की नाही? अरे आपल्याला माहिती आहे ना, चेहरा बघून सांगतो आपण. हा मग माहेर कुठले? इथलंच माहेर, इथलं सासर इथलं, समोरासमोरच. आम्ही लहानपणापासून शाळेत होतो आणि मग शाळेत असं काही नव्हतं, पण मग नंतर इंजिनिअरिंगला गेल्यानंतर पुन्हा भेटलो. मग त्यावेळेस पुन्हा विचार जुळलेत, घरातल्यांची मतं जुळलेत, मग त्याच्यानंतर झालं. माहेर कुठल्या नावाने हाक मारायचे तुम्हाला? मला माहेरी आणि सासरी एकाच नावाने हाक मारतात. नम्रता नमू म्हणतात. भाऊजी नमू म्हणत असेल? नाही, भाऊजी नम्रता म्हणतात, माहेरी सगळे नमू म्हणतात. पण प्रेमात किंवा लाडात असतील तेव्हा? लाडू. प्रेमात किंवा लाडात असतील तर लाडू. लाडू. वा. तर लाडू ताई, तर आता हे वाक्य तुम्ही बोलायचंय. धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. पण हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. आणि समोर भाऊजी हा नाचत नाचत. मी माईक धरू? हा व्हेरी गुड. अरे मस्त. रेडी? 1 2 3. हा. धनी, ओ धनी, ऐका ना हो. बरं. माझं की नाही तुमच्यावर ना खूप प्रेम आहे बर का, पण बाई तुमचंच नाही माझ्यावर. जा, आम्ही नाही. जा. मी सांगितलं होतं नाचत नाचत म्हणा. जास्त नाही. नाचणं सगळं राहिलं बाजूला आणि सगळ्या मनातल्या गोष्टी बाहेर येत आहेत. नाचत नाचत नाही. बोलायचे, नाचत नाचत. 1 2 3. धनी, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे बर हा. का, पण धनी हा. तुमचं माझ्यावर प्रेम नाही. परत एकदा. धनी तुमचं धनी. माझ्यावर लय प्रेम आहे. नाही धनी, माझं तुमचं तुमच्यावर माझ्यावर- फार प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर प्रेम नाही. हे फक्त हातवारे चालू होते. बस. हा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. शीतल प्रवीण नारळे. शीतलताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 9 वर्ष. 9 वर्ष. 9 वर्ष झालेली आहेत. ओ हो. माहेर कुठलं? संभाजीनगर.
संभाजीनगर, क्या बात आहे. आणि सासर? नाशिक. बर, चला आता हे वाक्य हसत हसत बोलायचंय. 1 2 3. धनी धनी तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे पण माझं तुमच्यावर प्रेमच नाही. धन्याला सांगतायत माझं तुमचं प्रेम आहे, तुमचंच माझ्यावर नाही. यावर स्वतःच हसतायत. कसं धनी सिरियस निघेल मला सांगा. आता अजून होऊन जाऊ दे. कुठे धनी? अरे देवा, धनी वरतीच आहेत. ओ धनी, आता इथूनच जाऊ दे. धन्याला सांगा. हा धनी धनी. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. ओ धनी. धनी ए धन्या. नाही धन्या नाही. बरं ठीक आहे. ए धनी. धनी ओ धनुकली. माझं तुमच्यावर खूप ओ, प्रेम धनुकली. आहे. धनुकली. धनुकली कशी लाजते बघा तिथं. क्या बात आहे. व्हेरी गुड. हा हसत हसत. आता हसत हसत मी 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 माईक पकडतोय बघा. हे बघा मी कसं बोलतोय. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. धनी हे काय चाललंय इथं? हरकत नाही. वा खूप छान, खूप सुंदर. 2 टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई तुमचं नाव सांगा. सौ पूनम बाळासाहेब परदेशी. माहेर कुठलं? वैजापूर. वैजापूर. आणि सासर? नाशिक. हरकत नाही. आता ताई हे वाक्य, हा धनी माझं तुमच्यावरती लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावरती नाही. हे वाक्य असं बोलायचंय. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हा व्हेरी गुड. लाजायचं नाही अजिबात. अजिबात लाजायचं नाही. सगळ्या सख्या आपल्याच आहेत. हा धनी. धनी माझं तुमचंच माझ्यावर प्रेम नाही. तुम्ही काय कुकरला पिन लावताय? काय करताय नक्की? हा हे बघा. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे तुमचंच माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमचंच माझ्यावर नाही. जवळजवळ भांडी घासताना बोलते असं वाटतंय. हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. प्रिया रत्नदीप कुमावत. एवढ्या जोरात? प्रिया ताई किती वर्ष झालेत लग्नाला? 11 वर्ष झाले. 11 वर्ष झालेली आहेत. लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज. मी काय विचारलेलंच नाहीये पण तुम्ही आधीच सांगून टाकलं सगळं. अरेंज मॅरेज आहे. चांगली गोष्ट आहे. कधी भाऊजींना पहिल्यांदा कधी बघितलं तुम्ही? बघायला आले ते तेव्हाच. बघायला आले तेव्हाच. बघ व्हेरी गुड. हरकत नाही ताई. आता हे जे वाक्य आहे हे वाक्य तुम्ही लाजत लाजत बोलायचं. लाजत लाजत. समोर भाऊजी उभे आहेत. लाजत लाजत होऊन जाऊ देत. फक्त माईक. धनी माझं तुमच्यावर का ना लई प्रेम आहे. ओ धनी ऐका ना. तुमचं माझ्यावर लई. तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे पण माझं पण माझं तुमच्यावर नाही. धनी तुमचं ऐका. तुमचं माझं तुमच्यावर लई प्रेम आहे अगं बाई पण तुमचंच माझ्यावर नाहीये. पुन्हा घ्या. अहो अहो ऐका ना. धनी ऐका ना. ऐका ना. नाही, तुम्ही ऐका ना. 3 हा. अहो 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 आ आ धनी ऐका ना. हा तुमचं माझ्यावर लई प्रेम आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे पण माझंच तुमच्यावर नाही. तुमचंच माझ्यावर नाही. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मस्तपैकी. ताई आता हे वाक्य आहे ना, हे वाक्य म्हटल्यानंतर धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. हे वाक्य म्हटल्यानंतर असं करायचं. व्हेरी गुड. रेडी. 1 2 3. हा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर प्रेम नाहीये. ब्रुक ब्रुक ब्रुक. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाहीये. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. सौ स्मिता उत्तम कामे. स्मिता ताई. ताई मला असं वाटतं ना की हे वाक्य तुम्ही यांना रागात बोलायचं. बापरे. रागात. 27 वर्षातला जो काय राग असला भाऊजींवरती तो काढा सगळा. समोर भाऊजी. धनी ओ धनी. ओ धनी ओ ऐकता धनी. का? धनी ओ धनी. ओ धनी ए धनिया. धनिया नाही. धन्या नाही. हा. ओ धनी. ओ धनी. ओ धनुकली. अरे धनुकली. अरे धनुकली चालतं. ओ धनी. ओ धनी हा. माझं तुमच्यावर खूप खूप प्रेम आहे रागात, रागात. पण तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम अजून नाही. रागात येऊ द्या. धनी
हा. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हा. पण तुमचं माझ्यावर प्रेमच नाहीये आ, आ. आ, आ. चला एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईंनी उत्तम सादरीकरण केलेलं त्या ताईंना आपण देणार आहोत बक्षीस. क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन. ये या ताई. हो हो, थँक्यू क्या बात आहे. कसं वाटतंय ताई? एक नंबर, खूप छान वाटतंय. एकदम छान अनुभव आला मला. आज मला इथे कार्यक्रम सादर करायला मिळालं. खूप छान अनुभव होता. 16 सख्यांमुळे आज मी मला जे अभिनयाची आवड आहे ते मी करू शकली. आज महाराष्ट्राला दाखवलं की मी आज खरंच हिरोईन आहे. क्या बात आहे. असा कॉन्फिडन्स पाहिजे. हा कॉन्फिडन्स खरं तर खूप मॅटर करतो आणि हा कॉन्फिडन्स खरं तर खूप महत्वाचा आहे. या कॉन्फिडन्समुळेच हे बक्षीस मिळाले. त्यामुळे हा जो कप आहे ना, हा नीट पकडा. एक मिनिट इकडे द्या. हा कपाचा कान पकडा. असं समजा भाऊजी आहेत. हा, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. आणि आता सुरू करूया आपला हा धमाकेदार खेळ. ज्या खेळाचं नाव आहे संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची. आपण त्याचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईने नाचायचे. जी ताई नाचणार नाही ती बाद. जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला अर्थातच बक्षीस आणि जी अंतिम विजेती असेल तिला बक्षीस आहे. चला चला तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. शिमल्यापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं इमल्याहूनही भारी आहे घरटं जागू महिन्याचं आमच्या फांदीवर मस्त चाललंय 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 हा हा हा, पटकन बसून घ्या. जमुरे उस्ताद कितनी खुर्चियां हैं? 6 हा हा 6. आणि ताया कितने आहे? 12. कोण जिंकेंगी? मला काय माहिती. त्यांनी त्यांना बाहेर काढले. मी पण कशाला विचारतोय. जाऊ दे, कोणी पण जिंकू दे. आपल्याला काय काय करायचं? आहे? मग काय त्यासाठी म्युझिक प्लीज. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. माझे वांगडा चल नको, मेरे साथ चल नको, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. हा हा हा, पटकन पटकन बसून घ्या. हा, व्हेरी गुड. हा, क्या बात आहे, हे की नाही? व्हेरी गुड. हा, नाही 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 नाही, ही खुर्ची यांची आहे. ही खुर्ची यांचीच आहे कारण ह्याने नियम मोडलेले आहेत. काही कुठून शॉर्टकट मारलात तुम्ही? हा कुमावत नगरचा शॉर्टकट आहे. कुठला? कुमावत नगरचा शॉर्टकट. तुम्ही बाद झालेले आहात. ही खुर्ची या ताईंची. ओ ताई इथे या. हा चला.
धमाक्याचा संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची यामध्ये ज्या आईंनी भाग घेतला होता आणि ज्या पद्धतीने ते नाचत होत्या, या वयात सुद्धा जी एनर्जी होती, जो उत्साह होता, त्यासाठी आपण त्या आईंना बक्षीस देणार आहोत. आई या इथे. क्या बात है, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आई खूप खूप अभिनंदन. आणि संगीत, अभिनय, नृत्य, खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. क्या बात आहे ताई, क्या बात आहे. खूप धमाल येते, मस्त मजा करतायत तुम्ही या सगळ्या ताया. आणि अगदी ना सगळ्या लहान झाले तिथे माहेरी येऊन, तशा वाटतायत मला, सगळ्या छान एन्जॉय करतायत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत असतं ना की माझ्या सगळ्या तायांना अशाच आनंदात जाव्या घरी, छान मस्तपैकी हसत हसत. पण कसं असतं माहिती ना, त्या जाण्या अगोदर आपण एक चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आपण करत असतो. आणि या भागामध्ये आपण कोणाचा अबोला असेल ना, तो दूर करण्याचा मी प्रयत्न करत असतो. ते दुरावलेलं नातं पुन्हा एकदा जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. कारण कसं असतं ना, प्रत्येकाचा ना कोणाबरोबर तरी कधीतरी एक अबोला असतो आणि प्रत्येकाला वाटत असतं की तो अबोला दूर व्हायला पाहिजे, पण कोणीच पुढाकार घेत नाही. तर याच भागातून आपण तो अबोला दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. आणि हा अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे, ते आपण त्या ताईंकडूनच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. माझं नाव वैशाली सागर नारळे. वैशाली ताई, कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्षाचा आहे? झालं तसं 1 वर्ष. माझ्या भावासोबत अबोला आहे. मग 1 वर्षापूर्वी कसं असं नातं होतं तुमचं छान भावा बहिणीचं? माझं नातं खूप भारी होतं. माझा भाऊ मला खूप जीव लावायचा. माझ्यासाठी खूप केलंय त्यांनी, म्हणजे आजपर्यंत खूप कपडे लत्ते त्यांनी मला कशालाच कधीच कमी केली नाही. माझ्या मुलामुळे जेव्हा मी प्रेग्नेंट होती, माझ्या घरी होती, तेव्हा त्याच्या टायावरून नेमकी JCBचा टायर गेलेला, तरी त्यांनी माझ्या स्वागतासाठी स्वतः पीठ मळून माझ्यासाठी त्यांनी एक पोळी लाटली होती माझ्या भावाने. आणि त्यांनी माझं आणि माझ्या मुलाचं स्वागत केलं होतं. पण आज 1 वर्षापासून माझा भाऊ माझ्याशी बोलत नाही. ताई, मग असं काय झालं की काय असं घडलं की हा अबोला निर्माण झालाय? काहीच माहिती नाही मला. त्याला कसला तरी गैरसमज आहे. त्याला माझ्याबद्दल कोणी काय सांगितलं काय माहिती नाही, पण तो माझ्याशी 1 वर्षापासून बोलत नाही. त्याने मला कधी फोन पण करत नाही आणि तो बोलत पण नाही. समोर जरी आला तरी तो माझ्याशी बोलत नाही. मग ह्या 1 वर्षात तुम्ही स्वतःहून त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला कधी? हो, आम्ही भेटलो होतो एकदा, तेवढ्यापुरती की कधी आली काय असं एवढं बोललो आम्ही. पण त्याच्यानंतर तो नाही बोलत आमच्याशी. त्याने आमच्यासोबत फोटो काढलेले, त्याने ते सुद्धा डिलीट करून टाकले. तो कशाला एवढा घाबरतोय किंवा त्याला काय वाटतंय काय माहिती नाही, पण तो आमच्याशी बोलतच नाही. ताई, ह्या 1 वर्षामध्ये तुम्हाला बरंच काही त्याला सांगायचं आहे, बरंच खूप काही मनामध्ये आहे जे साचून राहिले, जे त्याला व्यक्त व्हायचं आहे, त्याला सांगायचं आहे. तुम्ही ह्या माध्यमातून तुमच्या भावाला सांगू शकतात. समजा तो समोर उभा आहे, तो बघतोय, काय तुम्ही सांगाल त्याला? काहीच नाही की तुला माझ्याबद्दल कोणी काय सांगितलंय मला काहीच माहिती नाही, पण मला वाटतंय तू माझ्याशी बोलावा आणि तू माझ्याशी बोल. दुसरं काहीच म्हणणं नाहीये माझं. मी कुठं चुकले निदान मला ते तरी सांग, म्हणजे मला समजेल की मी काय चूक केली. आणि मी जर काही चूक केली असेल तर मी तुला सॉरी बोलते, पण तू माझ्याशी बोल, माझी इच्छा आहे. आणि मला या कार्यक्रमाबद्दल तेच सांगायचं आहे की या कार्यक्रमाने सुद्धा माझा भाऊ माझ्याशी बोलला पाहिजे. ताई, आम्ही नक्कीच प्रयत्न करतोय त्यासाठीच की हा अबोला राहू नये, ते नातं पुन्हा छान पहिल्यासारखं निर्माण व्हावं. आणि त्यासाठी चुकबुल द्यावी घ्यावी हा भाग आम्ही करत असतो. ताई, आज तुम्ही इथे आलेला, तुमच्या मनातलं तुम्ही व्यक्त झालात. नक्कीच दादा तुम्हाला फोन करेल, तुम्हाला भेटायला येईल, सगळे गैरसमज दूर होतील. पण ताई, आज तू इथे आलेली आहेस तर मी तुला असंच जाऊ देणार नाही, कारण तू माहेरी आलेली आहेस. हां, तर हा भाऊ तुला असंच जाऊ देणार नाही, तुझी ओटी भरणार आहे. आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की आई तुम्ही इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. या. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते. माय पित्याच्या ओढीनं लागे पदर पापणीला, माहेरा येण्यासाठी निरोप. ताई, ही तुळस माझ्याकडून, आणि ही तुळस घरासमोर लावायची. वाह, कमाल कमाल, क्या बात आहे. म्हणजे सगळ्या आधी काय छान
खेळत असतात म्हणजे ना मला खरंच खूप छान वाटतं. माहेरवरचं जे प्रेम आहे, जो उत्साह आहे, जो आनंद आहे ना, त्यात मात्र काहीही बदल नाहीये. त्याच्यामुळे ह्या भावाला इतकं छान वाटत असतं की असं वाटत असतं ना की ताईने जाऊ नये, अजून थांबावं ना, थोडं सांगावं असं वाटतं की ताईडे जरा थांब ना, कशाला जाते, येतील ना भाऊजी घ्यायला तेव्हा जा ना, आहे की नाही. पण आपल्याला आजच्या भागापुरता थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची, अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सर मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. क्या बात है, अरे बजाव. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. त्या भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा.